श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आजचा हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, म्हणून हा संदेश तुमच्या समोर आला आहे. हा योगायोग समजू नका, तर स्वामींची कृपा समजा. म्हणून विनंती आहे, हे प्रवचन शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. कदाचित आज स्वामी तुमच्या जीवनातील एखाद्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर याच संदेशातून देणार आहेत. जीवनात सुख आणि दुःख ही दोन्ही चाकांसारखी आहेत. ज्या माणसाला फक्त सुखच हवे असते, त्याला दुःख आल्यावर जगणे कठीण वाटते. पण जो भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी प्रत्येक संकट ही नवीन सुरुवात असते. कारण स्वामी म्हणतात, संकट हे शिक्षा नसते, तर भक्ताला अधिक सामर्थ्यवान बनवण्याचा मार्ग असतो. म्हणून संकटांना घाबरू नका. प्रत्येक अंधारानंतर पहाट उगवतेच. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या यशावर मत्सर करू नका. प्रत्येकाचे भाग्य वेगळे असते. दुसऱ्याच्या आनंदाकडे पाहून दुःखी होण्यापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. आज केलेले चांगले कर्म उद्या तुमच्या आयुष्यात सुवर्णसंधी घेऊन येते. देव कधीच कोणाचे श्रम वाया जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, कठोर शब्दांनी नाती तुटतात, पण गोड बोलण्याने शत्रूही मित्र होऊ शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. शांत मन, संयम आणि क्षमा हीच खरी भक्ती आहे. जो इतरांना माफ करतो, त्याच्या आयुष्यातील अनेक दुःखे स्वामी स्वतः दूर करतात. स्वामी समर्थ म्हणतात, लोक तुमची साथ सोडतील, पण मी कधीच सोडणार नाही. म्हणून माणसांपेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवा. लोक परिस्थितीनुसार बदलतात, पण गुरुची कृपा कधीच बदलत नाही. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी समर्थ नवीन मार्ग उघडतात. तुमच्या घरात प्रेम, एकता आणि समाधान असेल तर तेच सर्वात मोठे धन आहे. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास आणि प्रेम तुटले तर ते जोडायला आयुष्य निघून जाते. म्हणून घरातील प्रत्येकाशी प्रेमाने वागा. वृद्धांचा आदर करा, लहानांवर माया करा आणि गरजूंना मदत करा. अशा घरात स्वामींचा कायम वास असतो. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, जगात सर्वात मोठी शक्ती श्रद्धा आणि संयम आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो संकटातही खचत नाही, आणि ज्याच्याकडे संयम आहे तो योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे वाट पाहतो. अनेक भक्त माझ्याकडे येतात आणि म्हणतात, स्वामी, आम्ही इतकी प्रार्थना करतो, तरी आमच्या जीवनात बदल का होत नाही? तेव्हा मी त्यांना एवढेच सांगतो, बियाणे पेरल्याबरोबर झाड तयार होत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावे लागते आणि विश्वास ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे तुमची प्रार्थना देखील योग्य वेळी फळ देणार आहे. देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळेची निवड करतो. तुमच्या मनात जर सतत भीती, चिंता आणि नकारात्मक विचार भरलेले असतील तर आनंदाला जागाच उरणार नाही. म्हणून प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच वचन द्या की, आज कोणाच्याही वाईटाचा विचार करणार नाही, कोणाचे मन दुखावणार नाही आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींचे नामस्मरण करीन. लक्षात ठेवा, ज्या मनात स्वामींचे नाव असते त्या मनात निराशेला स्थान नसते. नामस्मरण हेच सर्व दुःखांवरचे सर्वात प्रभावी औषध आहे. आज अनेक जण पैशाच्या मागे धावत आहेत, पण मनःशांती हरवून बसले आहेत. संपत्ती असणे चुकीचे नाही, पण संपत्तीसाठी माणुसकी गमावणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुमच्या हातून जर एखाद्या भुकेल्याला अन्न मिळाले, एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आले, तर समजा तुम्ही माझीच सेवा केली. कारण देव फक्त मंदिरात नसतो, तो प्रत्येक जीवामध्ये वास करतो. जो प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहतो, त्याच्यावर माझी विशेष कृपा सदैव राहते. म्हणून भक्तांनो, कोणत्याही संकटाने घाबरू नका. विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा, कोणाचेही वाईट करू नका आणि सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील, मनाला शांती मिळेल आणि योग्य वेळी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश नक्कीच येईल. भक्तांनो, जो तुमच्या डोळ्यांतील अश्रू न पाहताही तुमच्या मनातील वेदना ओळखतो, तुमच्या शांततेत दडलेली हाक ऐकतो आणि तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तोच खरा आपला असतो. जगातील अनेक माणसे तुमच्या यशात सहभागी होतील, पण तुमच्या दुःखात तुमचा हात धरून चालणारा फार कमी असतो. म्हणून माणसांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. कारण स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाही. असे जीवन जगा की तुमच्या येण्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद खुलावा आणि तुमच्या शब्दांनी कोणाच्याही मनाला वेदना होऊ नयेत. तुमच्या वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि मनात करुणा असू द्या.
लक्षात ठेवा, कठोर शब्दांनी जखम होते, पण प्रेमळ शब्दांनी तुटलेली मनेही पुन्हा जुळतात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात दया आहे त्याच्या घरात माझी कृपा सदैव राहते. दुसऱ्यांच्या भावना समजून घ्या. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असतो. म्हणून कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही कमी लेखू नका. नाती ही बुद्धीने नव्हे तर प्रेम, विश्वास आणि त्यागाने टिकतात. जिथे अहंकार संपतो तिथून खऱ्या प्रेमाची सुरुवात होते आणि तिथेच स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकायला शिका. जग तुमच्याबद्दल हजार गोष्टी बोलेल, पण तुमचे मन आणि तुमचा गुरु तुम्हाला कधीच चुकीच्या मार्गावर नेणार नाही. जो भक्त सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेचा मार्ग स्वीकारतो त्याचे रक्षण स्वतः स्वामी समर्थ करतात. म्हणून परिस्थिती कशीही असो, विश्वास सोडू नका, नामस्मरण सोडू नका आणि चांगले कर्म करणे कधीही थांबवू नका. स्वामींची कृपा ज्या भक्तावर असते त्याचे आयुष्य कितीही कठीण असले तरी शेवटी विजय त्याचाच होतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जगात प्रत्येकजण श्रीमंत होण्याची इच्छा बाळगतो. प्रत्येकाला मोठे घर हवे असते, भरपूर पैसा हवा असतो, मान सन्मान हवा असतो. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्याच्या घरात पैसा आहे पण मनात शांती नाही, ज्याच्याकडे संपत्ती आहे पण झोप नाही, ज्याच्याकडे सर्व सुखसोयी आहेत पण घरात प्रेम नाही, तो खरोखर श्रीमंत आहे का? नाही भक्तांनो, स्वामींच्या दृष्टीने श्रीमंती म्हणजे बँकेत असलेली रक्कम नाही, तर मनात असलेले समाधान आहे. ज्याच्या चेहऱ्यावर संकटातही हास्य असते, ज्याच्या मनात देवावरील श्रद्धा असते, जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो आणि दुसऱ्याच्या दुःखात मदतीचा हात पुढे करतो, तोच खरा श्रीमंत असतो. आज अनेक लोक आयुष्यभर पैसा कमवण्यात इतके गुंतून जातात की त्यांना स्वतःच्या आई वडिलांशी दोन प्रेमाचे शब्द बोलायलाही वेळ मिळत नाही. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहायला वेळ मिळत नाही. घरात सर्व सुखसोयी असतात, पण घरातील माणसे एकमेकांशी बोलत नाहीत. अशा घरात पैसा असतो पण आनंद नसतो. लक्षात ठेवा, पैसा आवश्यक आहे, पण पैसा हेच जीवन नाही. पैसा साधन आहे, साध्य नाही. जर पैशामुळे माणुसकी हरवली तर त्या संपत्तीचा काहीही उपयोग राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्याला स्वतःच्या संपत्तीचा, सौंदर्याचा, ज्ञानाचा किंवा पदाचा गर्व होतो, त्याचा पतन सुरू झाले असे समजा. कारण जे काही तुमच्याकडे आहे ते कायमचे तुमचे नाही. आज आहे, उद्या नसू शकते. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. झाडावर फळे लागली की त्याच्या फांद्या खाली झुकतात. त्याच्याप्रमाणे ज्याच्याकडे खरे ज्ञान आणि संस्कार असतात तो माणूस नेहमी नम्र असतो. भक्तांनो, तुमच्या जीवनात जर कोणी तुमचा अपमान केला, तुमची निंदा केली किंवा तुमच्याशी अन्याय केला, तर लगेच रागाने उत्तर देऊ नका. शांत राहा. कारण प्रत्येक गोष्टीचे उत्तर शब्दांनी द्यावे लागतेच असे नाही. काही प्रश्नांची उत्तरे काळ स्वतः देतो. ज्याने तुमच्यावर अन्याय केला आहे त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही वेळ वाया घालवू नका. तो न्याय स्वामी समर्थांवर सोडा. कारण परमेश्वराच्या न्यायालयात कोणताही पक्षपात नसतो. अनेक वेळा तुम्ही मनापासून चांगले वागता, सर्वांची मदत करता, पण तरीही लोक तुमच्याबद्दल चुकीचे बोलतात. तेव्हा निराश होऊ नका. सूर्य उगवल्यावरही काही लोक दार बंद करून अंधारात बसतात. त्यात सूर्याचा दोष नसतो. त्याच्याप्रमाणे तुमच्या चांगुलपणाची किंमत प्रत्येकाला समजेलच असे नाही. पण म्हणून चांगुलपणा सोडू नका. कारण तुम्ही लोकांसाठी नाही तर स्वामींसाठी चांगले कर्म करत आहात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात क्षमा आहे त्याच्यावर माझी कृपा सहज होते. दुसऱ्याला माफ करणे म्हणजे त्याने केलेले चुकीचे कर्म योग्य ठरवणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करणे होय. राग, मत्सर आणि सूड या भावना मनाला आतून जाळतात, पण प्रेम, दया आणि क्षमा मनाला शांत करतात. म्हणून प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी मनातील सर्व कटुता स्वामींच्या चरणी अर्पण करा. भक्तांनो, आज तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, आर्थिक संकट, कौटुंबिक वाद, आजारपण किंवा मानसिक ताण, एक गोष्ट कधीही विसरू नका. अंधार कितीही गडद असला तरी पहाट उगवणे थांबत नाही. त्याच्याप्रमाणे तुमचे दुःखही कायमचे राहणार नाही. स्वामी समर्थ योग्य वेळी तुमच्या आयुष्यात असा बदल घडवतील की आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे कारण बनतील. फक्त श्रद्धा ढळू देऊ नका, नामस्मरण सोडू नका आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा. कारण स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे मन जिंकायला शिका.
कारण ज्या माणसाचे मन त्याच्या ताब्यात नाही, तो कितीही श्रीमंत असला, कितीही विद्वान असला किंवा कितीही शक्तिशाली असला, तरी तो आतून कमकुवतच असतो. मन ही अशी शक्ती आहे जी माणसाला स्वर्गाचाही अनुभव देऊ शकते आणि त्याच मनामुळे नरकासारखे जीवनही जगावे लागू शकते. म्हणून सर्वप्रथम आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येक शब्दाला उत्तर देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. जिथे संयम असतो तिथे बुद्धी योग्य निर्णय घेते, पण जिथे राग असतो तिथे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो. आज अनेक भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आमच्या घरात सतत वाद होतात. प्रेम नाही, विश्वास नाही, आनंद नाही. तेव्हा मी त्यांना सांगतो, घर मोठे असणे महत्त्वाचे नाही, घरातील मने मोठी असणे महत्त्वाचे आहे. ज्या घरात एकमेकांचा आदर असतो, जिथे मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांवर प्रेम असते, जिथे कटू शब्दांपेक्षा गोड बोलण्याला महत्त्व दिले जाते, त्या घरात लक्ष्मी आणि सुख कायमचे वास्तव्य करतात. पण ज्या घरात अहंकार, संशय आणि अपमान वाटतो, तिथून आनंद हळूहळू निघून जातो. म्हणून आजपासून एक संकल्प करा, घरातील कोणाशीही कटू बोलणार नाही, राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवीन आणि प्रत्येक नात्याला प्रेमाने जपीन. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांनो, नाती ही रक्ताने नाही तर विश्वासाने टिकतात. कित्येक वेळा आपलेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत, आपल्यावर संशय घेतात, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. अशा वेळी मनाला फार वेदना होतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत बसलात तर स्वतःला विसरून जाल. तुमचा स्वभाव चांगला ठेवा, पण स्वतःचा स्वाभिमान कधीही गमावू नका. जे तुमच्या प्रेमाची किंमत जाणत नाहीत, त्यांच्या मागे आयुष्यभर धावू नका. कारण जिथे तुमची किंमत नाही, तिथे तुमची उपस्थितीही व्यर्थ ठरते. स्वामी योग्य वेळी योग्य माणसे तुमच्या आयुष्यात पाठवतात. भक्तांनो, तुमच्या जीवनात कधी असा काळ येईल की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील. कामात अडथळे येतील, आर्थिक संकट येईल, शरीर आजारी पडेल, आपली माणसेही दूर जातील. अशा वेळी अनेक जण म्हणतील, आता काहीच होणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जिथे माणसाची शक्ती संपते, तिथून स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. म्हणून संकट आले की घाबरू नका. डोळे मिटा, स्वामींचे नाव घ्या आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला मार्ग दिसत नाही, पण तुम्हाला सर्व काही दिसते. माझा हात सोडू नका. हे शब्द ज्या भक्ताच्या हृदयातून निघतात, त्याला मी कधीही निराश करत नाही. लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडते ते विनाकारण घडत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक वियोग, प्रत्येक यश आणि प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते. म्हणून भूतकाळातील चुका आठवून स्वतःला दोष देत बसू नका. चूक झाली असेल तर ती मान्य करा, त्यातून शिका आणि पुन्हा नव्या विश्वासाने पुढे चला. स्वामी समर्थांना पडलेला भक्त आवडतो, पण होऊन राहणारा भक्त आवडत नाही. कारण जो पुन्हा उभा राहतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. भक्तांनो, तुमच्या मनात जर कोणाबद्दल द्वेष असेल, तर आजच तो स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण द्वेष दुसऱ्याला नाही, तर सर्वात आधी स्वतःलाच जाळतो. क्षमा करणे म्हणजे कमजोरी नव्हे, तर मोठेपणाचे लक्षण आहे. जो दुसऱ्याला माफ करू शकतो, त्याच्या मनात स्वामी समर्थ सहज वास करतात. प्रेम करा, सेवा करा, सत्य बोला आणि कोणाचेही वाईट चिंतू नका. कारण तुम्ही जे जगाला देता, तेच अनेक पटींनी तुमच्याकडे परत येते. म्हणून भक्तांनो, जीवन कितीही कठीण झाले तरी आशा सोडू नका. प्रत्येक सकाळी स्वामींचे नाव घ्या, प्रत्येक संध्याकाळी त्यांच्या चरणी दिवस अर्पण करा आणि प्रत्येक संकटात स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्या, मी एकटा नाही, माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आहेत. ज्या भक्ताच्या मनात ही भावना दृढ होते, त्याला जगातील कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. योग्य वेळ आल्यावर स्वामी त्याच्या जीवनात असा प्रकाश आणतात की कालचे दुःखही त्याला आशीर्वाद वाटू लागते. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, या जगात प्रत्येक जण आपल्या नशिबाला दोष देत असतो. एखाद्याचे काम होत नाही, तर तो म्हणतो, माझे नशीबच खराब आहे. एखादा व्यवसायात तोटा झाला की तो नशिबाला दोष देतो. एखाद्या नात्यात मतभेद झाले की त्यालाही नशिबाचे कारण मानले जाते. पण मी तुम्हाला विचारतो, नशीब घडवणारा कोण? तुम्ही आज जे कर्म करता, तेच उद्याचे नशीब बनते. म्हणून कर्म न करता नशिबाची वाट पाहणारा माणूस आयुष्यभर वाटच पाहत राहतो. पण जो श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने आपले कर्तव्य करत राहतो, त्याच्यासाठी काळही बदलतो आणि नशीबही बदलते.
लक्षात ठेवा भक्तांनो, देव कधीच कोणावर अन्याय करत नाही. परमेश्वराच्या दारात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत म्हणून उद्याही अश्रूच असतील असे समजू नका. आज तुमच्या घरात संकट आहे म्हणून आयुष्यभर संकटच राहील असेही समजू नका. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक पहाट नवीन आशा घेऊन येते. तसेच तुमच्या जीवनातील अंधारही एक दिवस संपणार आहे. पण त्या दिवसापर्यंत तुम्ही श्रद्धा सोडू नका, कारण श्रद्धा संपली की माणूस जिवंत असूनही आतून हरतो. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ ही सर्वात मोठी गुरु आहे. आज जो तुमच्याकडे दुर्लक्ष करतो तोच उद्या तुमच्याकडे मदतीसाठी येऊ शकतो. आज जो तुमचा अपमान करतो तोच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करू शकतो. म्हणून कोणाचाही द्वेष करू नका आणि कोणाच्या वाईटासाठी प्रार्थना करू नका. काळ सर्वांना त्याच्या कर्माचे फळ देतो. तुम्ही फक्त तुमचा मार्ग सोडू नका. सत्याचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो, पण शेवटी तोच आनंद आणि समाधान देतो. भक्तांनो, काही लोक फक्त संकटातच देवाला आठवतात. काम झाले की देव विसरतात. पण खरा भक्त तोच असतो जो सुखातही नम्र राहतो आणि दुःखातही विश्वास ठेवतो. देवाशी व्यवहार करू नका, हे देवा माझे काम झाले तर मी इतके करीन असे म्हणण्यापेक्षा, स्वामी जे योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात घडू द्या अशी प्रार्थना करा. कारण तुम्हाला जे योग्य वाटते ते नेहमीच तुमच्यासाठी योग्य असेल असे नाही. पण स्वामींना तुमच्यासाठी काय योग्य आहे हे नेहमीच माहीत असते. आज अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, मी इतके चांगले वागतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का येते? भक्तांनो, चांगुलपणाचे फळ लगेच मिळेलच असे नाही. जमिनीत पेरलेले बी अनेक दिवस मातीखालीच असते. वरून पाहणाऱ्याला वाटते की काहीच घडत नाही, पण त्या काळात त्या बियामध्ये नवीन जीवन तयार होत असते. तसेच तुमच्या चांगल्या कर्मांचेही असते. त्यांचे फळ शांतपणे तयार होत असते. योग्य वेळ आल्यावर ते तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करतात. म्हणून अधीर होऊ नका, संयम ठेवा. संयम हा श्रद्धेचा सर्वात सुंदर अलंकार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या हातून जेवढे चांगले होईल तेवढे करत राहा. कोणाची मदत केली तर त्याची जाहिरात करू नका. दान केले तर त्याचा अभिमान बाळगू नका. सेवा केली तर मोबदल्याची अपेक्षा करू नका, कारण निस्वार्थ कर्म हेच खरे पूजन आहे. मंदिरात दिवा लावणे चांगलेच आहे, पण एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा लावणे त्याहून मोठे पुण्य आहे. एखाद्या दुःखी माणसाला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे, वृद्धांचा आदर करणे आणि गरजूंच्या पाठीशी उभे राहणे यामध्येच माझी खरी पूजा आहे. भक्तांनो, तुमच्या घरात कितीही अडचणी असोत, आर्थिक संकट असो, आजारपण असो किंवा मनात असंख्य चिंता असोत, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. संकटे कायमची नसतात, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशेब स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचत असतो. तुम्ही एकटे रडत असाल तरी स्वामी तुमच्या जवळ उभे असतात. तुम्हाला ते दिसत नसले तरी त्यांची कृपा तुमच्यावर असते. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, कोणत्याही परिस्थितीत स्वामींचे नाम सोडणार नाही, सत्याचा मार्ग सोडणार नाही आणि चांगले कर्म करणे कधीही थांबवणार नाही. कारण ज्या भक्ताच्या जीवनात श्रद्धा, सेवा आणि संयम असतो, त्याच्या आयुष्यात उशिरा का होईना पण आनंदाचा सूर्योदय निश्चित होतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याच्या जीवनात दोन गोष्टी अत्यंत मौल्यवान आहेत, पहिली श्रद्धा आणि दुसरी संयम. ज्याच्या जीवनात या दोन गोष्टी आहेत त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. अनेक जण नामस्मरण करतात, पूजा करतात, व्रत करतात, पण संकट आले की त्यांचा विश्वास डळमळू लागतो. ते म्हणतात, स्वामी मी इतकी भक्ती केली तरी माझ्यावरच हे दुःख का? भक्तांनो, ज्या भक्तीला संकटाने हलवले जाते ती अजून परिपक्व झालेली नसते. खरी भक्ती तीच जी सुखात नम्र राहते आणि दुःखातही स्वामींचा हात सोडत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा समुद्रात मोठे वादळ येते तेव्हा मजबूत जहाजही डोलते, पण ते बुडत नाही, कारण त्याचा पाया मजबूत असतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी तुमचा विश्वास मजबूत असेल तर तुम्ही कधीही कोसळणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचा विश्वास माझ्यावर ठेवा, परिस्थितीवर नाही. परिस्थिती बदलते, पण माझी कृपा कधी बदलत नाही. भक्तांनो, आज अनेक लोक दुसऱ्यांचे सुख पाहून दुःखी होतात. दुसऱ्याचे मोठे घर, मोठी गाडी, पैसा, प्रतिष्ठा पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देतात. पण तुम्हाला माहित नसते की त्या माणसाच्या मनात किती वेदना आहेत. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादा संघर्ष दडलेला असतो. म्हणून तुलना करणे थांबवा.
स्वामींनी प्रत्येकासाठी वेगळी वाट, वेगळा काळ आणि वेगळे भाग्य निश्चित केले आहे. तुम्हाला जे मिळायचे आहे ते योग्य वेळी नक्की मिळेल. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा, जे मिळाले नाही त्याबद्दल निराश होऊ नका. कारण काही गोष्टी मिळाल्या नाहीत, हेही तुमच्या भल्यासाठीच असते. अनेक वेळा आपण ज्या गोष्टीसाठी रडतो, काही वर्षांनी मागे वळून पाहतो तेव्हा समजते की ती गोष्ट न मिळणेच योग्य होते. म्हणून प्रत्येक प्रसंगात स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवा. ते तुमच्यासाठी जे ठरवतात तेच सर्वोत्तम असते. भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुमची वाणी कधीही कटू होऊ देऊ नका. गोड शब्द बोलण्यासाठी पैसा लागत नाही, पण त्यातून अनेक तुटलेली मने जोडली जातात. एखाद्या दुःखी माणसाला धीर देणारे 2 शब्द त्याच्यासाठी लाखो रुपयांपेक्षा मौल्यवान असतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला. रागाने जिंकलेले मन फार काळ टिकत नाही, पण प्रेमाने जिंकलेले मन आयुष्यभर साथ देते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांनो, तुमचे कर्म इतके पवित्र ठेवा की तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांनाही एक दिवस लाज वाटली पाहिजे. बदला घेण्याचा विचार करू नका. तुमचे यश, तुमचे चांगले कर्म आणि तुमचा शांत स्वभाव हाच तुमचा सर्वात मोठा प्रतिसाद असला पाहिजे. जो प्रत्येक वेळी वाद घालतो, तो स्वतःची शक्ती कमी करतो. पण जो शांत राहून योग्य कर्म करत राहतो, त्याच्यावर माझी कृपा अधिकाधिक वाढत जाते. आज तुम्ही कदाचित अशा टप्प्यावर उभे आहात जिथे तुम्हाला पुढचा मार्ग दिसत नाही. भविष्य अंधारलेले वाटत आहे, मनात चिंता आहे, डोळ्यात अश्रू आहेत. पण मी तुम्हाला सांगतो भक्तांनो, निराश होऊ नका. रात्रीचा अंधार जितका गडद असतो, तितकीच पहाट जवळ आलेली असते. तुमच्या आयुष्यातील ही कठीण वेळही कायमची नाही. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा बरसते, तेव्हा काही क्षणांत जीवन बदलून जाते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात, बंद झालेले मार्ग उघडतात, हरवलेला आत्मविश्वास परत येतो आणि दुःखाचे ढग आनंदाच्या प्रकाशात विरून जातात. म्हणून भक्तांनो, आजपासून एकच संकल्प करा, कोणत्याही परिस्थितीत स्वामींचे नामस्मरण सोडणार नाही, श्रद्धा सोडणार नाही, संयम सोडणार नाही आणि चांगले कर्म करणे थांबवणार नाही. कारण ज्या भक्ताच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र असतो आणि ज्याच्या हृदयात निस्वार्थ प्रेम असते, त्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी स्वामी स्वतः पुढे येतात. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, या जगात असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात कधीच दुःख आले नाही. राजा असो किंवा रान, श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येकाच्या आयुष्यात परीक्षा येतेच. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक संकट पाहून खचून जातात, तर काही लोक संकटाला स्वामींची परीक्षा समजून अधिक दृढ होतात. लक्षात ठेवा, संकट हे तुमच्या जीवनाचा शेवट नसते, ते एका नवीन अध्यायाची सुरुवात असते. जसे सोने अग्नीत तापल्याशिवाय तेजस्वी होत नाही, तसेच भक्ताचे जीवनही संकटांच्या आगीतून अधिक पवित्र आणि सामर्थ्यवान बनते. आज अनेक भक्त मनात विचार करतात, स्वामी, मी रोज तुमचे नाम घेतो, पूजा करतो, तरी माझ्या वाट्याला एवढे दुःख का? भक्तांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आई जेव्हा आपल्या लहान मुलाला चालायला शिकवते, तेव्हा ती त्याचा हात काही क्षणांसाठी सोडते. त्या क्षणी मुलाला वाटते की आईने मला एकटे सोडले. पण आई दूर उभी राहून त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. तो पडला तर लगेच धावत येते. त्याचप्रमाणे काही वेळा स्वामी तुम्हाला एकटे असल्याची जाणीव होऊ देतात, पण प्रत्यक्षात ते तुमच्यापासून कधीच दूर नसतात. तुमचा प्रत्येक श्वास, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना त्यांच्या चरणी पोहोचत असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जी माणसे येतात ती काही कारणानेच येतात. काही तुम्हाला आनंद देण्यासाठी येतात, काही तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी येतात. म्हणून कोणीतरी तुमचा विश्वासघात केला म्हणून संपूर्ण जगावरचा विश्वास गमावू नका. एखाद्या व्यक्तीने फसवले म्हणून प्रेमावरचा विश्वास सोडू नका. कारण चुकीच्या लोकांमुळे योग्य माणसांची किंमत समजते. स्वामी समर्थ प्रत्येक भेटीतून तुम्हाला काहीतरी शिकवत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही तक्रार करणे सोडून कृतज्ञ राहायला शिकाल, त्या दिवशी तुमचे भाग्य बदलायला सुरुवात होईल. सकाळी उठल्यावर तुम्हाला नवीन दिवस मिळाला, हा किती मोठा आशीर्वाद आहे याचा विचार करा. तुमच्या हात पायांनी काम करता येते, डोळ्यांनी जग पाहता येते, श्वास घेता येतो, हेच कित्येकांना लाभलेले नसते. म्हणून जे नाही त्याचा विचार करत बसू नका, जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. कृतज्ञतेतून समाधान जन्माला येते आणि समाधानातून खरा आनंद मिळतो. भक्तांनो, दुसऱ्याच्या यशाचा हेवा करू नका.
दुसऱ्याच्या अपयशात आनंद मानू नका, कारण आज जो वर आहे तो उद्या खाली येऊ शकतो आणि जो आज संघर्ष करत आहे तो उद्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो. काळ हा कायम एकसारखा राहत नाही, म्हणून नम्र राहा. यश आले तरी अहंकार करू नका आणि अपयश आले तरी स्वतःला कमी समजू नका. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त समान आहे. ते बाह्य रूप, पैसा किंवा प्रतिष्ठा पाहत नाहीत, ते फक्त मनाची शुद्धता पाहतात. आज मी तुम्हाला एक संकल्प देतो. आजपासून कोणाच्याही वाईटासाठी प्रार्थना करणार नाही, कोणाचा मत्सर करणार नाही, कोणाच्या दुःखावर आनंद मानणार नाही. रोज किमान काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीन. कारण या मंत्रात मन शांत करण्याची, भीती दूर करण्याची आणि जीवनाला नवी दिशा देण्याची अद्भुत शक्ती आहे. ज्या घरात रोज श्रद्धेने नामस्मरण केले जाते त्या घरात संकटे आली तरी ती जास्त काळ टिकत नाहीत, कारण स्वामींची कृपा त्या घराचे अदृश्य रक्षण करत असते. भक्तांनो, तुम्ही आज ज्या अडचणीतून जात आहात ती कदाचित तुम्हाला खूप मोठी वाटत असेल, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्ही स्वतः म्हणाल, हीच वेळ मला अधिक मजबूत बनवून गेली. म्हणून रडू नका, हार मानू नका, स्वतःला कमी समजू नका. डोळ्यांत विश्वास ठेवा, ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवा आणि मनात एकच भावना ठेवा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, मग मला कोणाची भीती. ज्या भक्ताच्या हृदयात हा विश्वास जागृत होतो त्याचे जीवन हळूहळू बदलू लागते. संकटे संपतात, अडथळे दूर होतात आणि स्वामींची कृपा त्याच्या प्रत्येक पावलावर साथ देऊ लागते. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, या जगात प्रत्येक माणूस सुखाचा शोध घेत आहे, पण खरे सुख बाहेर कुठेही नाही, ते तुमच्या मनात आहे. ज्या दिवशी तुमच्या मनातून राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला स्वर्गाचा अनुभव याच पृथ्वीवर येईल. अनेक लोक मला विचारतात, स्वामी, आम्हाला मनःशांती कशी मिळेल? मी त्यांना सांगतो, मनःशांती विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. सत्य बोलून, प्रामाणिकपणे जगून, दुसऱ्याला मदत करून आणि प्रत्येक परिस्थितीत परमेश्वरावर विश्वास ठेवून मनाला खरी शांती मिळते. पैसा घर बांधू शकतो, पण आनंदी संसार नाही. औषध शरीर बरे करू शकते, पण मनातील वेदना श्रद्धाच दूर करू शकते. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याला माफ करणे म्हणजे त्याची चूक विसरणे नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे आहे. अनेक जण वर्षानुवर्षे मनात राग साठवून ठेवतात. त्यांना वाटते की त्यामुळे समोरच्याला त्रास होईल, पण खरे पाहता सर्वात जास्त वेदना स्वतःलाच होत असतात. राग हा जळता निखारा आहे. तो दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात धरला तर सर्वप्रथम आपलाच हात भाजतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, क्षमाशील व्हा. ज्याने तुम्हाला दुःख दिले त्याचा न्याय मी करीन. तुम्ही तुमचे मन शांत ठेवा. जीवनात काही माणसे तुमचा उपयोग करून घेतील, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील आणि वेळ आली की तुमच्यापासून दूर जातील. त्या लोकांसाठी स्वतःला दोष देऊ नका. चांगले असणे ही कमजोरी नाही, पण प्रत्येकावर अंधविश्वास ठेवणे योग्य नाही. प्रेम करा, पण विवेकही ठेवा. मदत करा, पण स्वतःचे अस्तित्व हरवू नका. स्वामी समर्थांनी भक्ताला नम्र राहायला शिकवले आहे, पण स्वतःचा स्वाभिमान गमावायला कधीच सांगितले नाही. भक्तांनो, तुमच्या घरात रोज देवपूजा होत असेल, पण घरातील माणसे एकमेकांशी प्रेमाने बोलत नसतील, तर ती पूजा अपूर्ण आहे. मंदिरात फुले अर्पण करण्यापेक्षा आई वडिलांच्या चरणी नम्रतेने वाकणे अधिक पुण्याचे आहे. हजारो रुपये दान करण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला प्रेमाने अन्न देणे अधिक श्रेष्ठ आहे. कारण देव फक्त मंदिरातील मूर्तीत नाही, तर प्रत्येक सजीवामध्ये वास करतो. जो प्रत्येकामध्ये देव पाहतो त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. स्वामी समर्थ म्हणतात, सेवा हीच सर्वात मोठी साधना आहे. सेवा करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हातालाही कळू नये इतकी निस्वार्थ भावना असली पाहिजे. कारण लोकांचे कौतुक काही क्षणांचे असते, पण परमेश्वराचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. तुम्ही एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले, एखाद्या निराश मनाला आशा दिली, एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोललात, तर समजा तुम्ही माझीच सेवा केली. भक्तांनो, आज तुम्हाला वाटत असेल की तुमचे आयुष्य थांबले आहे. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. कितीही मेहनत केली तरी परिस्थिती बदलत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडाला फळे यायला वेळ लागतो. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात. तसेच तुमच्या जीवनालाही योग्य वेळ लागेल. अधीर होऊ नका. प्रत्येक दिवस श्रद्धेने जगा.
प्रत्येक सकाळी स्वामींचे नाम घ्या. प्रत्येक रात्री कृतज्ञतेने डोळे मिटा. एक दिवस असा उगवेल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक संकटामागे तुमची कृपाच लपलेली होती. आज मी तुम्हाला एकच संदेश देतो, तुमच्या घरात कितीही अंधार असो, मनात आशेचा दिवा विझू देऊ नका. कितीही लोकांनी साथ सोडली तरी स्वामींचा हात सोडू नका. कितीही अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका. कारण ज्या भक्ताने श्रद्धा टिकवली, संयम जपला आणि चांगले कर्म केले, त्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ असा चमत्कार घडवतात की कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. शेवटी विजय सत्याचाच होतो, श्रद्धेचाच होतो आणि स्वामींवर अढळ विश्वास ठेवणाऱ्या भक्ताचाच होतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, या जगात माणूस अनेक गोष्टींचा अभिमान बाळगतो. कोणी आपल्या संपत्तीचा अभिमान करतो, कोणी आपल्या सौंदर्याचा, कोणी आपल्या ज्ञानाचा, तर कोणी आपल्या पदाचा. पण लक्षात ठेवा, या जगात कायमस्वरूपी काहीही नाही. आज जे तुमच्याकडे आहे ते उद्या नसेलही. काळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून ज्या गोष्टीवर तुमचा अधिकार नाही, त्या गोष्टीचा गर्व करू नका. तुमच्या जीवनात जे काही मिळाले आहे ते स्वामी समर्थांच्या कृपेनेच मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक यशानंतर नम्र व्हा, प्रत्येक विजयात स्वामींचे आभार माना आणि प्रत्येक आनंदाचा क्षण त्यांच्या चरणी अर्पण करा. कारण अहंकाराने माणूस देवापासून दूर जातो, तर नम्रतेने देव स्वतः त्याच्या जवळ येतो. भक्तांनो, अनेक वेळा तुम्ही विचार करता, मी इतका चांगला असूनही लोक माझ्याबद्दल वाईट का बोलतात? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुगंधी फुलांवरही काटे असतात, चंद्रावरही डाग आहेत, सूर्यालाही ग्रहण लागते. म्हणून जग काय बोलते याचा विचार करत बसू नका. जगाचे काम बोलणे आहे, पण तुमचे काम चांगले कर्म करणे आहे. लोकांच्या शब्दांनी तुमचा मार्ग बदलू देऊ नका. तुमचा मार्ग सत्याचा असेल तर सुरुवातीला लोक तुमची थट्टा करतील, नंतर तुमच्यावर टीका करतील आणि शेवटी तुमच्याच यशाचे कौतुक करतील. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कर्माला इतके पवित्र बनवा की तुमच्यावर टीका करणाऱ्यांनाही एक दिवस तुमचा आदर करावा लागेल. जीवनात काही वेळा अशी परिस्थिती येते की कोणताच मार्ग दिसत नाही. आर्थिक अडचणी, घरातील कलह, नोकरीची चिंता, व्यवसायातील तोटा, शरीराचे आजार, मुलांच्या भविष्याची काळजी आणि मनातील भीती यामुळे माणूस आतून तुटून जातो. अशा वेळी अनेक जण स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण भक्तांनो, याच क्षणी स्वामींची खरी परीक्षा सुरू होते. कारण श्रद्धा ही सुखाच्या काळात सिद्ध होत नाही, ती संकटाच्या काळात सिद्ध होते. जो भक्त संकटातही म्हणतो, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याच्या आयुष्यात कृपेचा प्रवाह सुरू होतो. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक सकाळ ही नवीन संधी घेऊन येते. काल काय झाले, कोण काय बोलले, कोणाने साथ सोडली, कोणाने अपमान केला, हे सर्व कालच्या दिवसाबरोबर संपले पाहिजे. नवीन दिवसाची सुरुवात नवीन विश्वासाने करा. सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींचे नाम घ्या. मनात प्रार्थना करा, स्वामी, आज माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. माझ्या वाणीने कोणाचे मन दुखावू नका. माझ्या मनात प्रेम, दया आणि संयम कायम ठेवा. अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताच्या जीवनात हळूहळू चांगले बदल घडू लागतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या घरात रोज दिवा लावणे चांगले आहे, पण त्याच घरात जर राग, मत्सर, अपमान आणि कटू शब्द असतील तर त्या दिव्याचा प्रकाश मनापर्यंत पोहोचत नाही. म्हणून प्रथम मनातील अंधार दूर करा. घरात प्रेमाने बोला, एकमेकांना समजून घ्या, आई वडिलांचा सन्मान करा, वृद्धांची सेवा करा, लहान मुलांवर प्रेम करा. कारण ज्या घरात प्रेम असते त्या घरात स्वामी समर्थ स्वतः निवास करतात. भक्तांनो, आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो कायमचा नाही. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, नशीब बदलते, पण एक गोष्ट बदलू देऊ नका, ती म्हणजे स्वामींवरील तुमचा विश्वास. कारण श्रद्धा जिवंत असेल तर आशा जिवंत राहते, आशा जिवंत असेल तर प्रयत्न सुरू राहतात, आणि प्रयत्न सुरू राहिले तर स्वामी समर्थ योग्य वेळी तुमच्या जीवनात असा प्रकाश आणतात की तुमच्या प्रत्येक अश्रूचे मोती बनतात. म्हणून आजपासून कोणत्याही संकटाला घाबरू नका. मनात धैर्य ठेवा, ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवा आणि प्रत्येक पाऊल श्रद्धेने टाका. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थ कधीच भक्ताला अर्ध्या वाटेत सोडत नाही. ते कधी कधी वेळ घेतात, पण योग्य वेळ आल्यावर ते भक्ताचे आयुष्य अशा प्रकारे बदलतात की कालचे दुःखही त्याला आशीर्वाद वाटू लागते. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींच्या चरणाशी नाते कधीही तुटू देऊ नका. भक्तांनो,
स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. बाहेरच्या संकटांना आपण कधी ना कधी सामोरे जाऊ शकतो, पण मनातील भीती, चिंता, नकारात्मक विचार आणि निराशा यांना जिंकणे हे खरे धैर्य असते. म्हणून आपल्या मनाला नेहमी सकारात्मक विचारांची सवय लावा. कारण जसे विचार आपण मनात ठेवतो, तसेच आपले जीवन घडत जाते. भक्तांनो, जर तुम्ही सतत असे विचार करत राहिलात की माझे नशीब खराब आहे, माझ्या आयुष्यात कधीच चांगले होणार नाही, माझ्याबरोबरच असे का होते, तर मन आणखी कमजोर होत जाते. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही विश्वासाने म्हटले, स्वामी, मला माहित नाही पुढे काय होणार आहे, पण माझा हात तुमच्या हातात आहे, तर तुमच्या मनाला एक वेगळी शक्ती मिळते. कारण श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करण्याचे सामर्थ्य देते. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते, तर कोणाला उशिरा मिळते. कोणाच्या आयुष्यात सुख आधी येते, तर कोणाला संघर्षातून जावे लागते. पण याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्यावर कृपा करत नाहीत. कदाचित स्वामी तुमच्यासाठी अशी वेळ तयार करत असतील, जेव्हा तुमचे मिळालेले यश कायमस्वरूपी टिकेल. ज्या झाडाची मुळे खोलवर जातात, ते झाड वादळातही टिकून राहते. तसेच ज्या भक्ताची श्रद्धा खोल असते, त्याला जीवनातील कोणतेही वादळ हलवू शकत नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात स्वामींचे नाम कायम ठेवा. भक्तांनो, अनेकदा आपण भूतकाळातील दुःख मनात धरून बसतो. कोणीतरी केलेला अपमान, कोणीतरी दिलेला त्रास, गमावलेल्या संधी, झालेल्या चुका यांचा विचार करून आपण वर्तमानातील आनंद गमावतो. पण स्वामी समर्थ म्हणतात, गेलेला काळ परत येत नाही, म्हणून त्याला ओझे बनवू नका. भूतकाळातून शिकावे, पण त्यामध्ये अडकून राहू नये. आजचा दिवस हा स्वामींनी दिलेली एक नवीन भेट आहे. प्रत्येक सकाळ ही नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. काल जर चुका झाल्या असतील तर आज त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. काल जर दुःख मिळाले असेल तर आज आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताने 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात: मनात श्रद्धा, कर्मात प्रामाणिकपणा आणि वाणीत गोडवा. कारण फक्त पूजा करणे म्हणजे भक्ती नाही, तर आपल्या आचरणातून प्रेम, दया आणि सत्य दाखवणे ही खरी भक्ती आहे. जर तुमच्या हातून एखाद्या दुःखी व्यक्तीला मदत झाली, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आले, एखाद्याचे अश्रू पुसले गेले, तर समजा तुम्ही स्वामींचीच सेवा केली आहे. कारण स्वामी समर्थ प्रत्येक जीवामध्ये वास करतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, कधीही असे समजू नका की तुमची प्रार्थना व्यर्थ जात आहे. प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते. काही उत्तर लगेच मिळतात, काहींसाठी वेळ लागतो, पण स्वामी कधीही आपल्या भक्ताच्या हाकेकडे दुर्लक्ष करत नाहीत. जेव्हा तुमचे मन खूप दुःखी होईल, जेव्हा डोळ्यात अश्रू येतील, जेव्हा कोणालाही तुमचे दुःख सांगावेसे वाटणार नाही, तेव्हा शांतपणे बसून फक्त एकदा म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्याची काळजी आता तुम्ही घ्या. आणि मग विश्वास ठेवा, कारण ज्या भक्ताने स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित केले, त्याच्या आयुष्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीकडे समजूतदारपणे पाहायला शिका. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही. काही वेळा आपण खूप प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यावेळी मन निराश होते, पण लक्षात ठेवा, मेहनत कधीही वाया जात नाही. आज केलेला प्रत्येक चांगला प्रयत्न हा उद्याच्या यशाची पायाभरणी करत असतो. भक्तांनो, शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा तो दुसऱ्या दिवशी पीक येण्याची अपेक्षा करत नाही. तो मातीवर विश्वास ठेवतो, निसर्गावर विश्वास ठेवतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. त्याचप्रमाणे भक्तानेही स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायला हवा. आपले कर्म करत राहायचे आणि फळाची चिंता स्वामींवर सोडायची. कारण स्वामींना माहीत असते की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि कोणत्या वेळी काय द्यायचे आहे. भक्तांनो, अनेक लोक बाहेरून हसत असतात, पण त्यांच्या मनात किती वेदना आहेत हे कोणालाही माहीत नसते. म्हणून कोणाच्याही परिस्थितीची थट्टा करू नका. एखाद्याला दुःखात पाहिले तर त्याला आधार द्या. एखादा पडला असेल तर त्याला उठण्याची ताकद द्या. कारण आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकालाच कोणाच्या तरी आधाराची गरज पडते. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा भक्त स्वतःच्या आयुष्यात आनंदाचे दरवाजे उघडतो. म्हणून नेहमी चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले कर्म करा.
कारण जगात तुमची ओळख तुमच्या संपत्तीने नाही, तर तुमच्या स्वभावाने आणि तुमच्या कर्माने निर्माण होते. भक्तांनो, जीवनात काही माणसे अशी भेटतात जी आपल्याला खूप काही शिकवून जातात. काही लोक प्रेम देतात, काही लोक विश्वास देतात, तर काही लोक दुःख देऊन आपल्याला मजबूत बनवतात. म्हणून कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याकडूनही एक शिकवण घ्या आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचे मन स्वच्छ असते त्याच्या मार्गातील अडथळे हळूहळू दूर होतात. मनात राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष ठेवला तर सर्वात आधी आपलेच मन दुःखी होते. म्हणून मन हलके ठेवा, क्षमा करायला शिका आणि प्रत्येक दिवस प्रेमाने जगा. भक्तांनो, तुमच्या घरात पैसा कमी असेल तरी चालेल, पण प्रेम कमी होऊ देऊ नका. कारण पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण प्रेम, विश्वास आणि आपुलकी विकत घेता येत नाही. ज्या घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांचा आदर करतात, त्या घरावर स्वामी समर्थांची विशेष कृपा असते. म्हणून घरात सकाळी उठल्यावर वादाने नाही, तर स्वामींच्या नामाने दिवसाची सुरुवात करा. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, लहानांशी प्रेमाने बोला आणि रात्री झोपताना दिवसभरात कोणाचे मन दुखावले असेल तर मनातून क्षमा मागा. अशा छोट्या छोट्या बदलांनी जीवनात मोठा आनंद निर्माण होतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीही एकटे सोडत नाहीत. कधी कधी स्वामी शांत दिसतात, पण त्यांची कृपा आपल्या जीवनात शांतपणे कार्य करत असते. जसे आई आपल्या बाळाची काळजी घेत असते, तसेच स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात. आज जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल, तर उद्याच्या सुखासाठी तयार होत आहात असे समजा. आज जर संघर्ष असेल, तर भविष्यातील यशाची तयारी होत आहे असे समजा. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. मनात एकच विश्वास ठेवा, माझे कर्म मी प्रामाणिकपणे करेन, माझी चिंता मी स्वामींच्या चरणी सोपवेन. कारण ज्या क्षणी भक्त पूर्ण विश्वासाने स्वामींचा हात धरतो, त्या क्षणापासून त्याच्या जीवनातील मार्गदर्शनाची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरी स्वतःला कधीही कमजोर समजू नका. कारण तुमच्या शरीरात जितकी शक्ती आहे त्यापेक्षा कितीतरी मोठी शक्ती तुमच्या विश्वासामध्ये आहे. जो माणूस स्वतःवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो, तो मोठ्यात मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. भक्तांनो, अनेक वेळा परिस्थिती अशी येते की आपल्याला वाटते आता काहीच उरले नाही. सर्व मार्ग बंद झाले आहेत, आपली साथ देणारे कोणी नाही, आपल्या दुःखाची जाणीव कोणालाच नाही. पण अशा वेळी लक्षात ठेवा, ज्या क्षणी जगातील सर्व दरवाजे बंद होतात, त्या क्षणी स्वामी समर्थ कृपेचा एक नवीन दरवाजा उघडतात. माणसांना जिथे शेवट दिसतो, तिथून स्वामी नवीन सुरुवात घडवतात. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने फक्त प्रयत्न सोडू नये, कारण नशीब बदलण्याची शक्ती प्रयत्नांमध्ये असते. हातावर हात ठेवून बसणाऱ्या व्यक्तीला संधी दिसत नाही, पण प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला स्वामी योग्य मार्ग दाखवतात. म्हणून संकट आले म्हणून थांबू नका. पडला तर पुन्हा उभे राहा, हरला तर पुन्हा प्रयत्न करा. कारण स्वामींच्या भक्ताच्या जीवनात पराभव हा शेवट नसतो, तर नवीन शिकवण असते. भक्तांनो, तुमच्या मनात अनेक इच्छा असतात. कोणाला घर हवे असते, कोणाला चांगली नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवे असते, कोणाला कुटुंबाचे सुख हवे असते. इच्छा असणे चुकीचे नाही, पण त्या इच्छेपेक्षा स्वामींवरचा विश्वास मोठा ठेवा. कारण आपण जे मागतो ते कधी कधी आपल्या हिताचे नसते, पण स्वामी जे देतात ते आपल्या जीवनासाठी योग्य असते. कधी कधी आपल्याला वाटते की माझ्याबरोबरच असे का होते, माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीमध्ये मोठी जबाबदारी पेलण्याची क्षमता असते, त्याला जीवन मोठ्या परीक्षा देते. संकटे ही तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर तुमच्यातील लपलेली शक्ती जागी करण्यासाठी येतात. भक्तांनो, आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण करा. जेव्हा मनात चिंता वाढेल, तेव्हा डोळे बंद करा आणि शांतपणे म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझे मन शांत करा, माझ्या मार्गातील अडथळे दूर करा आणि मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना केवळ शब्द नाहीत, तर भक्ताच्या मनाला शक्ती देणारी ऊर्जा आहे. भक्तांनो, कधीही दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामींनी वेगवेगळा मार्ग लिहिला आहे. कोणाचा प्रवास लवकर सुरू होतो, कोणाचा उशिरा सुरू होतो. पण उशीर झाला म्हणून स्वामी विसरले असे समजू नका. कारण स्वामींच्या घरी उशीर असतो, अंधार नसतो. जसे नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात,
तसेच माणसाच्या जीवनालाही अनेक चढ उतार येतात, पण शेवटी श्रद्धेने चालणारा भक्त आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. भक्तांनो, आपल्या घरातील वातावरणही आपल्या विचारांवर अवलंबून असते. सतत तक्रारी, राग आणि नकारात्मक शब्द असतील तर घरातील आनंद कमी होतो. पण जिथे प्रेम, समाधान, प्रार्थना आणि एकमेकांचा आदर असतो, तिथे स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. सकाळी उठल्यावर चिंता नाही, तर स्वामींचे स्मरण करा. अडचण आली तर घाबरू नका, तर स्वामींना आठवा. यश मिळाले तर अहंकार करू नका, तर स्वामींचे आभार माना. कारण भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते स्वामींच्या कृपेचे फळ आहे आणि जे काही कठीण आहे ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहे. विश्वास ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणतात. तुमच्या मनातील न बोललेले दुःखही त्यांना माहीत असते. योग्य वेळ आल्यावर ते तुमच्या जीवनात असा बदल घडवतात की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या कठीण काळातही तुम्ही माझा हात कधी सोडला नव्हता. आयुष्यात सर्वात मोठी चूक ही असते की माणूस बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनाकडे पाहत नाही. लक्षात ठेवा, जग बदलण्यापूर्वी स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. तुमचे विचार बदलले की तुमची दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलली की संपूर्ण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. भक्तांनो, मन हे एका आरशासारखे असते. मनात जर प्रेम, विश्वास आणि समाधान असेल तर संपूर्ण जग सुंदर दिसते. पण मनात राग, द्वेष आणि चिंता भरली असेल तर चांगल्या गोष्टींमध्येही दोष दिसू लागतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, सर्वात आधी आपल्या मनाची स्वच्छता करा. जसे आपण घर स्वच्छ ठेवतो, तसेच मनातील नकारात्मक विचारही दूर करत राहा. भक्तांनो, कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे दुःखी होतो. कोणीतरी आपल्याला कमी लेखले, कोणीतरी आपली किंमत समजली नाही, कोणीतरी आपल्यावर अन्याय केला, अशा गोष्टी मनात धरून आपण स्वतःलाच त्रास देत राहतो. पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांना तुमच्या मनाची शांतता घेऊ देऊ नका. कारण तुमचे मन ही स्वामींची पवित्र जागा आहे. त्या जागेत फक्त प्रेम आणि श्रद्धेला स्थान द्या. भक्तांनो, जीवनात काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात, काही लोक तुम्हाला शिकवण्यासाठी येतात आणि काही लोक तुमच्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी येतात. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. चांगल्या लोकांकडून प्रेरणा घ्या आणि कठीण लोकांकडून संयम शिकून घ्या. स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस संयम ठेवतो त्याला योग्य वेळेची साथ मिळते. कारण घाईमध्ये घेतलेले निर्णय अनेकदा पश्चाताप देतात. म्हणून संकटाच्या वेळी मन शांत ठेवा. रागाच्या वेळी मौन धरा आणि आनंदाच्या वेळी नम्र राहा. हीच खरी जीवन जगण्याची कला आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठी स्वप्ने असली तरी त्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. फक्त प्रार्थना करून थांबू नका. स्वामींचे नाम घ्या आणि त्याचबरोबर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करा. कारण स्वामी त्याच भक्ताच्या मदतीला धावून येतात, जो स्वतःच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिक असतो. जसे पक्षी आकाशात उडण्यासाठी आपल्या पंखांचा उपयोग करतो आणि वाऱ्याची मदत घेतो, तसेच भक्ताने आपल्या प्रयत्नांचे पंख आणि स्वामींच्या कृपेचा आधार घेऊन पुढे जायचे असते. भक्तांनो, काही वेळा तुम्हाला असे वाटेल की माझी वाटचाल खूप कठीण आहे, माझे प्रयत्न कोणालाच दिसत नाहीत. पण लक्षात ठेवा, जगाला दिसण्यापूर्वी स्वामी तुमचे प्रयत्न पाहत असतात. माणसे तुमचे यश पाहतात, पण स्वामी तुमचा संघर्ष पाहतात. म्हणून लोकांच्या कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. तुमचे कर्म स्वामींना अर्पण करा. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाला एक अर्थ असतो. आज जे दुःख वाटत आहे तेच उद्या तुमची ताकद बनेल. आज जे अश्रू डोळ्यात आहेत तेच उद्या तुमच्या आनंदाचे कारण बनतील. कारण स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला कायम दुःखात ठेवत नाहीत. जेव्हा भक्ताचा विश्वास खरा असतो तेव्हा स्वामी अदृश्यपणे त्याच्या जीवनातील अडचणी कमी करत असतात. कधी एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या रूपाने मदत पाठवतात, कधी योग्य विचार देतात, तर कधी कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती देतात. म्हणून भक्तांनो, आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण स्वामींची कृपा कधी थांबत नाही. तुमचे मन स्वामींच्या चरणी ठेवा, कर्म चांगले ठेवा आणि विश्वास अढळ ठेवा. कारण शेवटी विजय त्याचाच होतो, ज्याने संकटांमध्येही श्रद्धेचा हात सोडला नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही येत जात राहतात. जसे दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा सूर्य उगवतो, तसेच प्रत्येक दुःखानंतर सुखाची पहाट नक्की येते.
म्हणून दुःखाच्या काळात निराश होऊ नका आणि सुखाच्या काळात अहंकार करू नका, कारण परिस्थिती कधीही कायम एकसारखी राहत नाही. भक्तांनो, माणसाला सर्वात जास्त त्रास परिस्थितीमुळे नाही, तर त्या परिस्थितीबद्दल त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांमुळे होतो. जर मनात भीती असेल तर छोटी अडचणही मोठी वाटते, पण मनात स्वामींचा विश्वास असेल तर मोठे संकटही छोटे वाटते. म्हणून आपल्या मनाला नेहमी स्वामींच्या नामाची शक्ती द्या. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने कधीही आपल्या आयुष्याला शाप देऊ नये. काही लोक दुःख आले की म्हणतात, माझे नशीबच खराब आहे, माझ्याच वाट्याला सगळे दुःख का येते. पण भक्तांनो, असे बोलू नका, कारण प्रत्येकाच्या जीवनामागे स्वामींची एक सुंदर योजना असते. आज जी गोष्ट समजत नाही, तिचा अर्थ भविष्यात कळतो. भक्तांनो, कधी कधी स्वामी आपल्याकडून काही गोष्टी दूर करतात, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्या जीवनात आणायची असते. काही नाती तुटतात, काही मार्ग बंद होतात, काही स्वप्ने अपूर्ण राहतात. त्यावेळी आपल्याला दुःख होते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बंद झालेला दरवाजा हा शेवट नसतो, कधी कधी तो नवीन आणि योग्य मार्गाची सुरुवात असतो. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून स्वतःचे सुख कमी करू नका. कोणाकडे किती आहे, कोण किती पुढे गेले आहे, याचा विचार करत बसू नका, कारण प्रत्येकाला स्वामींनी वेगवेगळे आशीर्वाद दिले आहेत. कोणाला पैसा मिळतो, कोणाला चांगले आरोग्य मिळते, कोणाला प्रेमळ कुटुंब मिळते, तर कोणाला कठीण प्रसंगातून शिकण्याची संधी मिळते. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. सकाळी उठल्यावर श्वास चालू आहे, हेही स्वामींचे मोठे आशीर्वाद आहेत. आपल्या माणसांचे प्रेम आहे, हेही मोठे भाग्य आहे. म्हणून नेहमी तक्रार करण्यापेक्षा आभार मानायला शिका. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात समाधान असते, त्याच्या घरात सुख नांदते. समाधान म्हणजे इच्छा सोडणे नाही, तर जे मिळाले आहे त्याची किंमत ओळखणे होय. प्रयत्न जरूर करा, मोठी स्वप्ने जरूर पहा, पण मनात कायम असंतोष ठेवू नका. भक्तांनो, जेव्हा तुम्ही कोणासाठी चांगली भावना ठेवता, तेव्हा त्या चांगल्या भावनेचे फळ एक ना एक दिवस तुम्हाला मिळते. म्हणून कोणाचे वाईट चिंतू नका. तुमच्यावर अन्याय झाला तरी न्याय स्वामींवर सोपवा, कारण प्रत्येक कर्माचा हिशोब या जगात निसर्ग ठेवत असतो. भक्तांनो, तुमच्या जीवनात असे क्षण येतील जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी परीक्षा खूप मोठी आहे. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमची क्षमता जाणतात. ज्याच्यामध्ये मोठी शक्ती असते, त्यालाच मोठ्या परीक्षा दिल्या जातात. म्हणून संकट आले म्हणून घाबरू नका, तर स्वतःला सांगा, ही परिस्थिती मला आणखी मजबूत बनवण्यासाठी आली आहे. भक्तांनो, जेव्हा मन खचेल तेव्हा स्वामींचे चरित्र आठवा. त्यांच्या नावातच अशी शक्ती आहे जी दुःखी मनाला आधार देते. एकदा श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणा आणि अनुभवा की मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होत आहे. कारण स्वामी समर्थ हे फक्त मंदिरातील मूर्ती नाहीत, तर ते भक्ताच्या विश्वासात, प्रेमात आणि चांगल्या कर्मात वास करतात. म्हणून भक्तांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचा हात सोडू नका. कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमचा पराभूत करू शकत नाही. माणसाच्या जीवनात सर्वात मोठी गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची. अनेक वेळा माणूस बाहेरच्या जगात उत्तर शोधत राहतो, पण खरी उत्तरे त्याच्या स्वतःच्या मनात लपलेली असतात. जेव्हा मन शांत होते, तेव्हा स्वामींचा आवाज आपल्या अंतर्मनातून ऐकू येतो. म्हणून काही क्षण स्वतःसाठी काढा, स्वामींचे स्मरण करा आणि आपल्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी आपल्या मुळांना विसरू नका. ज्या लोकांनी कठीण काळात साथ दिली, त्यांचे उपकार लक्षात ठेवा. कारण माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची खरी ओळख त्याच्या नम्रतेत असते. अहंकार माणसाला खाली आणतो, पण नम्रता माणसाला देवाच्या जवळ घेऊन जाते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात अहंकार नसतो, त्याच्या जीवनात कृपेचे दरवाजे उघडतात. म्हणून नेहमी असे समजा की माझ्याकडे जे काही आहे ते स्वामींची देणगी आहे. माझे ज्ञान, माझे यश, माझी संपत्ती, माझे कुटुंब, माझे जीवन, हे सर्व स्वामींच्या आशीर्वादामुळे आहे. भक्तांनो, अनेक वेळा आपण इतरांकडून प्रेम, आदर आणि कौतुकाची अपेक्षा करतो. पण जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुखावते. म्हणून स्वामी सांगतात, चांगले कर्म करत रहा, पण त्याच्या बदल्यात काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. कारण जेव्हा अपेक्षा कमी होतात, तेव्हा मन अधिक शांत होते. भक्तांनो, लक्षात ठेवा, कोणीतरी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही.
सोन्याला कोणी दगड समजले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमचे चांगले विचार, तुमचे चांगले कर्म आणि तुमची श्रद्धा यांची किंमत कोणाच्या मतावर अवलंबून नसते. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचा मार्ग योग्य असेल तर एकटे चालण्याची भीती बाळगू नका. कारण सुरुवातीला सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीसोबत कमी लोक असतात, पण शेवटी त्याच मार्गावर चालणाऱ्याला यश आणि समाधान मिळते. भक्तांनो, काही वेळा जीवनात अशा घटना घडतात ज्या आपल्याला आतून बदलून टाकतात. एखादे दुःख, एखादा अपमान, एखादा संघर्ष आपल्याला शिकवून जातो की खरे आपले कोण आहे आणि आपली खरी शक्ती काय आहे. म्हणून आलेल्या प्रत्येक अनुभवाला स्वामींची शिकवण समजा. भक्तांनो, घरात आनंद हवा असेल तर सर्वात आधी आपल्या शब्दांमध्ये प्रेम आणा. कारण कठोर शब्दांनी मन दुखते, पण प्रेमळ शब्दांनी तुटलेली मनेही जोडली जातात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ द्या, त्यांचे ऐका. कारण कधी कधी माणसाला पैशांपेक्षा आपुलकीची जास्त गरज असते. स्वामी समर्थ म्हणतात, सेवा हीच खरी भक्ती आहे. एखाद्या गरजूला मदत करणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे, वृद्धांचा आदर करणे, ही सर्व स्वामींचीच सेवा आहे. कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. भक्तांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात अडचणी येतील तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, या परिस्थितीतून स्वामी मला काय शिकवत आहेत? कारण प्रत्येक संकटामध्ये एक संदेश लपलेला असतो. जो तो संदेश समजतो, तो जीवनात पुढे जातो. भक्तांनो, आज जर तुमच्या मनात चिंता असेल, डोळ्यात अश्रू असतील, किंवा जीवनातील एखाद्या समस्येने तुम्ही त्रासलेले असाल, तर फक्त एवढा विश्वास ठेवा, स्वामी समर्थ तुमच्याकडे पाहत आहेत. तुमची प्रार्थना ऐकत आहेत, तुमच्या प्रयत्नांची दखल घेत आहेत. योग्य वेळ आली की स्वामी तुमच्या आयुष्यात अशी कृपा करतील की आजचे दुःख उद्याच्या आनंदाचे कारण बनेल. म्हणून श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींच्या नामाचा आधार कधीही सोडू नका. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जीवनामध्ये कितीही मोठे वादळ आले तरी मनातील विश्वासाची ज्योत कधीही विझू देऊ नका. कारण बाहेरचा अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश अंधार दूर करण्यासाठी पुरेसा असतो. त्याचप्रमाणे स्वामींच्या नामाचा एक छोटासा आधारही दुःखी मनाला पुन्हा उभे करण्यासाठी पुरेसा असतो. भक्तांनो, अनेक वेळा माणूस आपल्या दुःखाची तुलना दुसऱ्यांच्या सुखाशी करतो आणि स्वतःला अधिक दुःखी करून घेतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या जीवनाची कथा वेगळी असते. बाहेरून आनंदी दिसणाऱ्या व्यक्तीच्या मनातही अनेक संघर्ष असू शकतात. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचे मन खचवू नका. तुमच्या जीवनाचा प्रवास स्वामींनी तुमच्यासाठी वेगळा लिहिला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला स्वतःच्या कर्मावर आणि परमेश्वराच्या कृपेवर विश्वास असतो, त्याला कोणतीही परिस्थिती जास्त काळ हरवू शकत नाही. म्हणून आपल्या हातातील प्रयत्न कधीही सोडू नका. आज परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल, पण तुमची मेहनत आणि तुमची श्रद्धा उद्याचा काळ बदलू शकते. भक्तांनो, काही वेळा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत. आपल्या दुःखात कोणालाही रस नाही. पण हे विसरू नका की ज्या क्षणी तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारता, त्या क्षणी स्वामी तुमच्या जवळ असतात. ते नेहमी मोठ्या चमत्कारांच्या रूपाने येतात असे नाही. कधी ते एखाद्या योग्य विचाराच्या रूपाने येतात, कधी एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीच्या रूपाने येतात, तर कधी तुमच्या स्वतःच्या धैर्याच्या रूपाने तुमच्यात जागे होतात. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, मनात राग ठेवून भक्ती पूर्ण होत नाही. म्हणून ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करा. क्षमा करणे म्हणजे त्यांची चूक योग्य ठरवणे नाही, तर स्वतःच्या मनाला त्या दुःखातून मुक्त करणे आहे. कारण द्वेषाचे ओझे घेऊन चालणारे पाऊल पुढे जाऊ शकत नाही. भक्तांनो, आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचा आदर करा. छोट्या संधींना कमी लेखू नका. कारण मोठे यश अनेक छोट्या प्रयत्नांमधून तयार होत असते. जसे एक एक थेंब साचून समुद्र तयार होतो, तसेच रोज केलेले छोटे चांगले कर्म तुमचे सुंदर भविष्य घडवत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने नेहमी सत्याचा मार्ग धरावा. कारण खोटेपणाने काही काळ फायदा मिळू शकतो, पण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कायमचा सन्मान मिळतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिकपणा सोडू नका. भक्तांनो, आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी ठेवा, पण त्यासोबत संयमही ठेवा. कारण घाई करणारा माणूस अनेकदा योग्य गोष्ट गमावतो. वेळ ही स्वामींचीच देणगी आहे. योग्य वेळ आली की योग्य गोष्ट तुमच्या जीवनात नक्की येईल. भक्तांनो, सकाळी उठल्यावर स्वतःला एक वचन द्या. आज मी कोणाचे मन दुखावणार नाही. आज मी चांगले कर्म करेन.
आज मी स्वामींच्या नावावर विश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाईन असा संकल्प करणाऱ्या भक्ताच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. कारण बदल बाहेरून सुरू होत नाही, तो आपल्या विचारांपासून सुरू होतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना तुमच्या मोठ्या पूजा अर्चनेपेक्षा तुमच्या मनातील निर्मळ भाव महत्त्वाचा आहे. प्रेमाने घेतलेले एक नामस्मरण, प्रामाणिकपणे केलेली एक मदत आणि श्रद्धेने केलेली एक प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. म्हणून कधीही असे म्हणू नका की माझी प्रार्थना ऐकली जात नाही. कदाचित स्वामी तुमच्या जीवनात अशा प्रकारे काम करत आहेत जे तुम्हाला आज दिसत नाही. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडत होती. विश्वास ठेवा भक्तांनो, स्वामी समर्थांचा हात ज्याच्या डोक्यावर असतो त्याच्या जीवनात आशेचा प्रकाश कधीही संपत नाही.